जवळजवळ 6 शिल्प झाली. आता 4थं शिल्प नक्की कुठलं झालं होतं आपलं? चौथं शिल्प माझ्या हातून घडलं गेलं. ते शक करते छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक सोहळा, अच्छा. तो श्रीमान रायगडावर 6 जून 1674ला त्या राज्याभिषेकाचं आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी बाजारात तो क्रॉस व्ह्यूमध्ये बघायला मिळत होता. त्यातल्या काही गोष्टी मला खटकत होत्या, हं, हं, हं. की त्या गोष्टींची सुधारणा करून मी अखंड जगातला पहिला फ्रंट अँगल राज्याभिषेक सोहळ्याचं समूह शिल्प केलं. त्यात आणि ह्यात काय बदल केलाय? स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ज्या माझ्या माँसाहेब जिजाऊंनी बघितलं, त्या माझ्या माँसाहेब जिजाऊ बऱ्याचशा राज्याभिषेक सोहळ्याच्या पेंटिंगमध्ये दिसत नाहीत. श्रीमान रायगडावर जो कार्यक्रम पार पाडला गेला तो 6 जून 1674ला, त्यानंतरून बरोबर 11 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674ला माँसाहेब जिजाऊंचा देहांत झाला. जी आई माझा मुलगा छत्रपती होणार हे आयुष्यभर उराशी बाळगलेलं स्वप्न त्या क्षणासाठी त्यांनी जो माँसाहेब जिजाऊंनी जे दिव्य स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण होत असताना बऱ्याच जणांनी दाखवलं नव्हतं. ते मला सगळ्यात मोठी वेदना होत होती कलाकार म्हणून. दुसरा खटकणारा प्रसंग की त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये एकच युवराज दिसायचे. स्वराज्याचे युवराज 2 आहेत. एक शंभूराजे राजाराम महाराज. शंभूराजे वयाच्या 17 वर्षाचे होते राज्याभिषेकाला. राजाराम महाराज फक्त 4 वर्षाचे होते. मग जे एक दाखवले गेले ते कोण? प्रसंग होता. तिसरं, आपण सगळे छत्रपती शिवरायांची दिव्य दृष्टी मानणाऱ्यातल्या आणि जाणणाऱ्यातल्या आहोत. तर त्या दिव्य दृष्टीतून निर्माण झालेलं अखंड हिंदुस्थानाचं पहिलं अष्टप्रधान मंडळ मला तिथे दाखवायचं. त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण एकूण 80 शिल्पांचा वापर केला. त्याची साईज एक बेसिक ठेवली गेली. 4 फूट लांब, 2 फूट उंच आणि 15 इंच डेप्थ. वजन सरासरी 100 किलो.